मंथन ऐका सिंहाव लोके करून कद्रू विनता येऊन वारू विलो किती रवीचा. आता ही कथा समुद्र मंथनाची कशामुळे आली होती? घोड्यामुळे. उच्चस्रावा नावाचा घोडा इतका वेग आहे तो समुद्र मंथनातून कसा निघाला बुवा त्याच्यामुळे. आणि मग समुद्र मंथनाची कथा सांगत असताना समुद्र मंथनाच्या कथेत एक घटना महत्वाची होती म्हणून थोडा विस्तार केला. अशी एक घटना महत्वाची झाली समुद्र मंथनाच्या. वरवरच्या घटना सोडा, पण भगवंताचे 3 अवतार झाले तिथे. कच्छ अवतार झाला, पुन्हा मोहिनी अवतार झाला, आणि पुन्हा कोणता अवतार झाला? समुद्र मंथनामुळेच वामन एक झाला आहे ना. वामन झाला, नरनारायणाचा एक काय झालेला आहे? अवतार झालेला आहे. असे म्हणून महत्वाची कथा आहे. अगाध सिंधू मंथन सिंहाव लोके करून कद्रू विनता येऊन वारू विलो किती. आता द्या ती मागची कथा आता लक्षात आली. म्हणून विनता आणि कद्रू यांनी पुन्हा त्या घोडे पाहायला सुरुवात केली सूर्याची. पाहुणी आल्या निज सदनी कद्रू म्हणे विनती साधनी उच्च श्रवा कोणी वर्णी येरो म्हणे शुद्ध दवल. आणि मग आता आले दोघी पाहून आल्या आणि पाहून आल्यावर दोघी बसल्या. मग का त्या मठातलं ते पाहिलं होता त्याचं तोंड कुणीकडे होतं. मग माणसाच्या घरी यावर चालतं ना, काही कड्याचा मठ कुणीकडे तोंड आहे त्याचं. आणि एकाला होते खालतं होतं तिथं लयच भांडण येत. एक म्हणतो पूर्वेकडे होतं, दुसरं म्हणतो नाही सूर्य मावळतो तिकडे होतं. असं समजा भांडण कसं लागलं की एकाला खालतं वरतं होत नाही का. वारू गेलो किती रवीचा. मग त्या दोघी बोलू लागल्या आहे का नाही. आणि मग कद्रू विनतीला म्हणाले का तो उच्च श्रवा जो घोडा होता तो कोण्या रंगाचा होता, कोण्या वर्णी. मग विनतीनं सांगितलं तो धवल म्हणजे पांढरा शुभ्र होता तो आहे का नाही. पांढरा शुभ्र होता, चंद्रकिरणाचा होतीला शुद्ध रजताचा घडीला जाणव धुतला दुग्ध वर्ण तेजस्वी. जसं काय चंद्रकिरणांनी ओतून तो बनवला इतका शुभ्र आहे का नाही. अशा प्रकारचा तो शुभ्र होता. कद्रू म्हणे सत्यदान मी पुच्छ आहे कृष्ण वर्ण आरुण जननी बोले वचन तुझे नयंतर. कद्रूनं सांगितलं घोडा आहे म्हणे पांढराची, पण त्याच्या शेपटी म्हणे काळसर येतं. कृष्णवर्ण म्हणजे काळ्या रंगाचे तर ती म्हणे नाही ग तुझ्या पाहण्यात तुझी नजर बावचळली. नयंतरळले म्हणजे आपल्या भाषेत नजर बावचळली नाही ना म्हणे. तसं कसं? कद्रू म्हणे पुच्छेश्वे जरी मी दाखविशी यथार्थ जरी म्हणे तरी सहस्त्र अयनेपर्यंत दाशी होईन मी तुझी होईन. कद्रूनं सांगितलं बाय तू जर मला पांढऱ्या रंगाच्या शेपटी दाखवल्या तर मी 1000 वर्षापर्यंत तुझी काय होईल? दाशी होईल. जरी श्यामवर्ण पुच्छ पाय तरी तू दाशी माझी होईल. उद्या एक जाऊ लाईन पुच्छ पाय उद्या जाऊ पुन्हा त्याला काय लागते आपल्याला उद्या जाऊ. आणि जर तू मला त्या जर काळ्या रंगाच्या असतील तर तुला 1000 वर्ष माझी काय व्हावी लागेल? दाशी व्हावी लागेल. अशी कद्रू विनतीला म्हणाली. रात्री पुत्र पाचारोनी रुदन करी कद्रू ते क्षणी म्हणे असत्य पातके करुणी आणि विनतीने मज मारविले. रात्रीच्या वेळेला तिनं कद्रूनं आपल्या मुलांना बोलवलं. तिची मुलं म्हणजे सर्पांना बोलवलं आणि सांगितलं हे बघ अरे तुमची जी आई आहे सावत्राई तिनं माझ्याशी खोटारडेपणा केलाय, खोटं बोलली आणि खोटं बोलून मला फसवले. जरी तुम्ही पण आता एक काम करा तुम्ही मला तारू शकता. आता काही घेण्यान देण्याचं चक्र नाही. तरी तुम्ही सर्व हे जाऊन वारूच्या पुच्छास दंश करून दाखवा श्यामवर्णन दाशी आमची विनता. मग पण एक काम करा ती जर आता फसवायचं असेल तुम्ही रात्रीच जा आणि जो घोडा आहे उच्च श्रवा सूर्याचा त्या घोड्याच्या शेपटील दंश करा. आणि दंश केल्यामुळे काय होईल? त्या विषाने त्या शेपटी काळ्या पडतील आणि काळ्या पडले की मी जिंकेल आणि विनता आपली काय होईल? मग दाशी होईल. असं पोराला सांगितलं. कद्रू कोपले व्याध म्हणते तत्क्षणी आम्हास भस्म करेल तरणी समर्थाशी द्वंद्व बाजूने मग आम्ही कुठे राहावे. त्या सरपंच सांगितलं तू उपाय. आपण म्हणले असं करणार नाही का? अगं तिथं गेलो की एका क्षणात तो सूर्य जाळून टाकेल ना आम्हाला. कारण मोठ्या माणसाशी वैर केलेलं कधीही चांगलं राहत. तो सूर्य आहे ना तो जाळील ना आम्हाला. आम्ही कुठं राहा मग? त्यानं जर आमच्याशी वैर केलं तर सूर्यानं. कद्रू कोपली आणि वाट शापशस्त्रे ताडीले विखार म्हणे तुम्हा ते सापत्ना आणि वशवानर करतील सहार चुकेला. मग तिथं तिनं शाप केला आपल्या पोराई
तिनं सांगितलं, अरे असं माझं काम ऐकत नाही. आणि म्हणून त्या आईनं त्यांना शाप दिला की तुम्हाला एक वेळेला अग्नी काय करेल, सापत्निक जाळी, म्हणजे तुमचं सगळं कुटुंब काय करून टाकेल, जाळून टाकेल. जन्मेजयाचा याग परम, तेथे तुम्ही व्हाल भस्म, ऐसा शाप ऐकता उत्तम, मानिता झाला परमेष्ठी. आणि जन्मेजयाच्या यज्ञामध्ये तुम्ही काय व्हाल, भस्म व्हाल. कशा कथा आता ही सांगितली होती विनतीची आणि कद्रूची, कारण त्यांना त्यांच्या आईचा काय होता, शाप होता. मग सगळ्या ऋषींनी, शौनकादिक ऋषींनी सुतांना विचारलं, त्याच्या आईने त्यांना शाप का दिला होता. आणि म्हणून ही सगळी कथा पुढे सांगावी लागली. आईनं शाप यामुळे दिला, तिचं काम ऐकलं नाही म्हणून. शाप ऐकता उत्तम, मानिता झाला परमेष्ठी. आणि मात्र ब्रह्मदेवाला हा शाप ऐकून काय झाला, आनंद झाला. का, सर्प हिंसक चांडाळ, महादुर्मती विखार खळ, वाढेल बहुत्याचे कुळ बरे शापी लेखत येऊ. ते मला परत घरच्या घरी पिढा निघाली. ब्रह्मदेव मला हे यायचे, आम्हाला जळाले तरी इतके येते, नसते जळले ते सगळे काय झाले असते, सापच झाले असते. मग म्हणले महाराज बरे झाले. म्हणले आता हे काय झालं, जळून जातील आणि बरं झालं कदरून येईल. काय त्याला वाढे खूप कुळ वाढला असतं यांचं. ऐकोनी मातेचा शाप देव, भयभीत धावती दंतशो, कृष्ण क्लेश होणे सगळे कण पुच्छी जडले वारूच्या. पण काही ना ऐकलं बाबा, आपल्या आईचा शाप आपल्याला लागू द्यायचा नाही. पळाले काही सर्प आणि जाऊन त्या घोड्याच्या शेपटीला जाऊन काय झाले, चिकटली. कद्रूने ते जाणून विनंतीस पदरी धरून वडिली म्हणे शेतवरून पुढचे कोडा. कद्रूच्या लक्षात आलं आपल्या काही मुलांनी आपलं काम केलंय. तिने विनंतीला घेतलं, विनंती सांगितलं, चाल म्हणे लागली म्हणे कुठे आता पांढरे शेपटीचं उदय आता वासर म्हणे. विनंतीस नेले ओढून उच्च श्यामवर न पाहुणे विनता वचन न बोले. आणि गेल्या सकाळी दोघी पाहिला त्या शेपटी दिसल्याच काळ्या, नाही का नाही. काही सरपंच ते काम केलंच होतं. मग कद्रूने ओढून दाशी करून ठेवली सदनी, तैशी धेनू कर्दमी जाऊन अकस्मात गुंतून. मग आता विनता पवित्र होती, म्हणजे सत्वगुणी होती, पण आता फसल्या गेली, नाही का नाही. फसल्या गेल्यामुळे आता तिला ते दास्यत्व, जसं एखादी गाय चिखलात रुतावी तशी ती त्याच्यात फसल्या गेली. सहस्त्र वर्ष भरता पूर्ण आभ्या पांडव उलटून प्रगटे महाराज सुपर्ण जायचा सूर्यकल्पात. त्याचा 1000 वर्ष राहिली होती. हिच्या मुलाचा शाप होता, तुला 1000 वर्ष दास्यत्व करावं लागेल. अरुणाचा त्याचा कोण शाप होता, त्या भाकर नव्हती वाढी गेलो, त्याला पाय त्याला अर्धवटच बाहेर काढलं होतं तिने, त्याचा शाप होता. 1000 वर्ष झाले ते अंड फुटलं आणि त्याच्यातून मात्र गरुड महाराज काय झाले, जन्माला आले. दुसरा सूर्य किंवा प्रगटाला प्रळयाग्न, ब्रह्मांड उदळले वर्षे तेज करून, लोक भाविती प्रळय पूर्ण करीती स्तवनापर. जसा प्रगटाला प्रळयाग्न, प्रळयाग्नी तेज, तसं त्याचं काय तेज, जसं ब्रह्मांड त्यानं काय केलं, त्या तेजानं उजळून निघालं. लोक भाविती प्रळय पूर्ण, लोकांना वाटलं का आता प्रळय आला का काय, आणि म्हणून गरुडाचं स्तवन करायला काय केली, सुरुवात केली. तुझे स्मरण करिता निश्चित उतरे संसार विखार वेश, तुझे जे कानंद त्याच्या स्मरणे स्वरूप पळती. आणि महाराज अनेक प्रकारचे वरही त्याला देण्यात आले. तुझे स्मरण करिता निश्चित उतरे संसार विखार वेश. हे गरुड महाराज तुमचं स्मरण जर केलं तर विष विखार भयान असलेलं विष उतरेल. कोणतं विष, संसार विखार विष. संसार रूपी भयान विष काय होईल, उतरून जाईल. ऐका नाही, पांढरा मनोनी रुतलो संसारा सर्प हा विखार पांढरा, तुझशी अंतर रे दातारा याची दावेदारा निमित्त. बरोबर आहे का नाही. मला सकाळी पहिल्या महाराजात आपली ओळी गेली ना, विषय व्याळी मिठी दिदलिया मुठी ताठी, त्या मूर्छा जात नाही. भयान विष येते, भयान विष कसं आहे मारते, काय सर्पाचं विष मारतं पण एकदा मारत. एकदा मारले या विषयानं, किती मारले, किती वेळेस मारले, गणित आहे का, किती वेळ झाला फेरान गणित नाही जी. जितक्या जितक्या वेळेस फेरा तितक्या वेळेस मरण हेच आहे का नाही. म्हणून
ते विष उतरेल, ते तुझे दास होतील, त्याच्या भ्यावानं सर्प पळून जातील. पक्ष स्पर्शता जगती, गरुड पाचूच्या खाणी उमटती. 24 सहस्त्र योजने गणती, 2 पक्ष दोहीकडे पक्ष सगळ्या पृथ्वीला त्याने हे करावं एवढ्या त्या गरुडाची नुसती पखाचं वर्णन. देव प्रवाळ रंगावून आरक्त चरण लोचन, किरीट कुंडली मंडित ध्यान चतुर भुज रूप तुझे, तुझ भजती जे आवडी तेची गरुडोपासक गारुडी. तुझ्या स्मरणे सर्प कोडीत पडतील उठून, जे तुझी भक्ती करतील त्यालाच गारुडी म्हणतील. आणि तुझं स्मरण केल्यावर सर्पाच्या कोट्यवधी सर्प असले तर काय होतील, ते पळतील. 75 सहस्त्र योजनेत वर एवढे तुझे दीर्घ शरीर, दोन्ही पक्षे 24 सहस्त्र वेद ध्वनी उमटती. 75 सहस्त्र योजन शरीर गरुडाचं, 75,000 योजन. किती कोस झालं काय नाही. 4 कोसाचा एक योजन नाही, 400 कोसाचा आहे का. दोन्ही पक्षे 24 सहस्त्र एवढे दिले. आणि त्या दोन्ही पक्षातून वेदाच्या काय उमटायला लागल्या, ध्वनी उमटायला लागल्या. पूर्व उत्तर मीमांसा दोन्ही पक्षामधून उमटती ध्वनी. पक्ष ते झळकता मेदिनी, पाश्याम होती दिव्य चक्षुपा. पूर्व मीमांसा आणि उत्तर मीमांसा हे दोन्ही 2 पक्षातून उमटायला लागले. आणि त्या तेज एवढं होतं की दगड दिव्य पाचू होऊ लागले, त्या जसे जसे चमकायला लागले असं त्याचं ते तेज होतं. तुझे ते दांबरी प्रचंड, करपून जाईल ब्रह्मांड. नाभी नाभी मने गरुडन, चिंता काही करू नका. मग सगळे देव देवता वगैरे सांगू लागले, दे यार बाबा तुझं एवढं तेज आहे, हे ब्रह्मांड सगळं राख होऊन जाईल, करपून जाईल. भगवान गरुडाने सांगितलं, नाभी नाभी मने गरुड, भेऊ नका भेऊ नका, तसं काही होणार नाही, चिंता करू नका. आहे का, माझं भेव कोणीच धरू नका, म्हणजे कोणीच धरू नका असं नाही, पण काही माझं भेव धरू नका, ते लक्ष देऊ नये का. गरुडाने सांगितलं म्हणजे माझी भीती धरा, पण काही धरा आणि काही जण धरू नका. कोण धरा कोण धरू नका. ऐका, जे विष्णू भक्ती विहीन, ज्यास नावडे स्मरण कीर्तन, निंदक दुष्ट दुर्जन त्यास विदारीन क्षणार्धे. जे विष्णू भक्ती विहीन, ते भगवान विष्णूची काय करत नाही, भक्ती करत नाही, भक्ती करत नाही. ज्याला कीर्तन आवडत नाही, नावडे स्मरण कीर्तन, देवाचं चिंतन करायला, स्मरण करायला, ध्यान करायला आवडत नाही, कीर्तन ऐकत नाही, मग काय आवडतं, निंदा. निंदा करणारे दुष्ट जे लोक आहेत, जे दुर्जन आहेत, त्यास विदारीन क्षणार्धे, त्यांचा नाश करायला मी एक क्षणही लागू देणार, एका क्षणात त्यांना नष्ट करून टाकला. वेदशास्त्र पुराण करीतीचे का प्रमाण, विष्णू शिवजी निंदिते दुर्जन त्याशी विदारीन क्षणार्धे. ऐका, कोणाला मारणारे गरुड तो म्हणे. वेदशास्त्र पुराण जे अप्रमाण करीत, वेदाला शास्त्राला पुराणाला जे प्रमाण मानत नाही. प्रमाण मानत नाही म्हणजे प्रमाण मानत नाही, याच्यात त्याच्यावर विश्वास ठेवत नाही, म्हणजे पाठ करत नाही असं म्हणलं नाही. पाठ करत नाही असं म्हणलं नाही. काय मानत नाही, विश्वास नाही, प्रमाण मानत नाही. ते मग राऊत बाबाला एखादा प्रश्न विचारला. राऊत बाबा तेव्हा रवरव कुंभ भोगिती यातना, नये नारायणा करुणा त्याची, असं प्रमाण आहे ना. त्याच्या पाठीमागे छेदिती सर्व बोलते तप्त भूमी. रवरव म्हणजे कोणतं पाप, ते याचं पाप आहे. म्हणजे त्याच्या मागे असं आहे की द्रव्य घेऊन या कथा जी करीती तया दुगती नरकवास. रवरव कुंभ भोगीती यातना, नये नारायणा. द्रव्य घेऊन या कथा जी करीती म्हणजे धन घेऊन जे कीर्तन करतात, नये नारायणा करुणा, देवाला त्याची करुणा येत नाही. मग त्यांचा प्रश्न असा होता की त्याला पुतण्याची दया आली, त्याला कंसाची दया आली, त्याला रावणाची काय आली, दयाली. दयाली म्हणजे मुक्त केला मामा कंस महादोषी द्वासनकाधिकाचे निमाने साऊज्य सौरस्तुती झाला पुतणे. म्हणजे त्या राक्षसाची दया आली, कीर्तन करून याची का दया येत नाही.
प्रश्न साधता येईल, राक्षसाची दया आली, कीर्तन करायची दया येत नाही, काय येत नाही? त्याचं उत्तर बाबांनी दिलं की त्यांनी पाप केले पण हे पाप नाही केले. त्यांनी सगळे राक्षसांनी पाप केले पण कीर्तन विक्रीचं पाप केलं नाही. आणि सगळ्या पापात मोठं पाप कोणतं आहे? मग कीर्तनाचा विक्रय करणं. बरोबर आहे की नाही? सगळ्या पापात काय मोठं पाप आहे. मला आपण सगळे पाप मानतो पण ते पापा त्या प्रमाणाला प्रमाणभूत मानत नाही. आणि मग जे वेदाला प्रमाण मानत नाही, क्षणार्धे विदारी, त्याचा एका क्षणात गरुड म्हणतो मी काय करेल? नाश करेल. आता गरुडांना नाश करेल म्हणल्यावर मग आता काय चालणार? संत आहे महाराज गरुड, हे संतांचे शब्द आहेत, देवाचे नाही. देवाचे शब्द झोपायला थांबत नाही, पण संतान म्हणावं विदारी, नामदेव महाराजांनी म्हणावं अकल्प आयुष्य व्हावे त्याकडे यात नवल. देव बोलण्यात नवल नाही, कारण त्याचा धंदाच येऊन या हाच धंदा करतो. काय धंदा आहे त्याचा? भक्ता राखे त्याचे उघडे ना. तुम्हाला माहिती का, निवडणुकीचे एक पक्ष धरून त्याचा राग येत नाही आणि ते लोकायला आपलं म्हणलं बरोबर आहे का? एक बाजू तसा देव एक बाजू धरून, संत ती बाजू धरून नाहीत ना. यारे यारे लहान थोर हे संत आहेत ना गरुड. गरुडाने म्हणणं विशेष म्हणजे गरुडात सुद्धा या गोष्टीचा किती मोठा राग आहे. वेदशास्त्र पुराण करीतेचे का अप्रमाण, जे याला काय म्हणतात अप्रमाण, म्हणजे वाचत नाही तसं नाही, वाचतात पाठ करतात पण त्याला प्रमाण मानत नाही. विष्णू शिव जे निंदिते दुर्जन त्याशी विदारी क्षणात, आणि भगवान विष्णूची भगवान शंकराची जे निंदा करते एका क्षणात त्याचा नाश. हरी शिव प्रतिमा म्हणे पाशा तीर्थमय मा सांडी खंडोन निंदे हरी स्वरूपे सगुण त्यास विदारीन क्षणार्धे. हरी शिव प्रतिमा म्हणे पाशा, भगवान विष्णूची मूर्ती आहे, भगवान शंकराची मूर्ती आहे. त्याला जो काय समजतो? दगड समजतो, दगड. महाराज तुकोबराई याला म्हणतात पाषाण म्हणू नये लिंगा, संत नवती जगा, समुद्र नदी नव्हे पैगा, पाषाण म्हणू नये लिंगा, संत नवती जगा, माणसाच्या सारिखे. तुकोबराईचा दुसरा एक अभंग आहे, आहा आहा रे भाई. 2-3 अभंग आहे की आहा आहा रे भाई. त्याच्यात म्हणतात गंगा नव्हे जळ, वृक्ष नव्हे वड पिंपळ, तुळशी रुद्राक्ष नव्हे माळ, श्रेष्ठ तनु देवाची. वडाला पिंपळाला अभंग महत्वाचा आहे, कारण आपल्या याच्यात नेहमी म्हणजे आपल्या प्रसंगात येणारेच घटना आहेत ना सगळे. वडाला पिंपळाला सामान्य वृक्ष समजायचं नाही. तुळशीची माळ, रुद्राक्षाची माळ सामान्य समजायचं नाही, भगवंताचं शरीर येते, श्रेष्ठ तनु देवाची. समुद्र नदी नव्हे पैगा, पाषाण म्हणू नये लिंगा, संत नवती जगा, माणसाच्या सारिखे. काठी म्हणू नये वेतू, वेळूच्या झाडाला नुसती काठी म्हणायचं नाही. अन्न म्हणू नये सातू. सातू म्हणजे काय? सातू काय पदार्थ आहे काय नाही, कशात पाहावं लागतं? सातू धान्य काय? सातूला सामान्य अन्न म्हणायचं नाही. सातू राम राम हे मातू नये म्हणून शब्द हे. राम राम नुसते शब्द म्हणायचे नाही, काय रच आहे आणि मच आहे नाही, सामान्य शब्द. चंद्र सूर्य नव्हती तारांगणी, मेरू तो नव्हे पर्वता समान, शेष वासुके नव्हे सरमन, जान विखाराच्या सारिके. ऐका, गरुड नव्हे पाखरू, ढोर नव्हे नंदिकेशरू, झाड नव्हे कल्पतरू, कामधेनु गाय न म्हणावी, कुर्म नव्हे कासव, डुकर नव्हे वगैरे. तुकोबारायांनी पुढे त्याचं काय केलेलं आहे सगळं वर्णन केलेलं आहे. त्याच्यातच पुढे म्हटलंय गाव नव्हे द्वारावती, द्वारकेला गाव म्हणायचं नाही. रणछोड नव्हे मूर्ती, जरी रणछोड म्हणत असले तरी ते रणछोड नाहीये, ते भगवंत काय रणछोड आहे का? तीर्थ नव्हे गोमती, मोक्ष दगडे दर्शने. गोमतीला तीर्थ म्हणाय, गोमतीचं एवढं महत्व आहे बघा, खूप मोठं महत्व आहे गोमतीचं. मोक्ष घडी दर्शने, नुसतं गोमतीचं दर्शन झालं तरी. गोमती काय? गोमती माहिती तुम्हाला? गोमती नावाची नदी, ज्या वेळेला प्रभू रामचंद्र रावण मारून आले आणि रावण मारून आल्याच्या नंतर ब्रह्महत्या घडली.
देवाकडून ब्रह्म हत्या घडली, कारण रावण कोण होता? ब्राह्मण होता ना. आणि त्या ब्रह्म हत्येचं पातक जाण्याकरता देवानं गोमतीचं स्नान केलं. अयोध्येपासून 60 किलोमीटर वर ते ठिकाणी आहे. 60 किलोमीटर. किती महत्वाचं असेल. देवानं त्या तीर्थात स्नान केलेलं आहे. आणि तुकोबरायाने सुद्धा त्या गोमतीचं काय केलेलं आहे? वर्णन केलेलं आहे. ते 60 किलोमीटर आहे. त्या ठिकाणाला नावही आहे पापधो. पापधो म्हणजे त्या ठिकाणावर भगवंताचं पाप धुतले गेलं म्हणून त्या ठिकाणालाच नाव काय पडलं? पापधो. पापधो नावाचं ठिकाण 60 किलोमीटर जवळ आहे. कशावर निघलो होतो आपण? कशावर निघलो होतो? आहे का नाही? शिव विष्णू दुर्जन याची जे निंदा करतील त्यांचा मी काय करेन? नाश करेन. हरिशिव प्रतिमा म्हणे पाषाण. आणि याच्यावर निघालो होतो. आणि भगवान शंकराच्या आणि भगवान विष्णूच्या मूर्तीला काय म्हणेल? पाषाण. आपल्याला लई चुका होतात माझ्या हातात. आता आपल्याकडे चुका होतात. आपल्या काय चुका होतात? आपण मूर्ती पाहिलं तो प्राण प्रतिष्ठा झालेली असते. दगड लय मस्त आहे हो. कोणता दगडी? दगड दिसायला आहे का मूर्ती एका दगडी? काय असतं ज्याची चर्मचक्षु येत आपली. हलका दगडी. आमच्या गावातला दगडी येऊन पहा. दगड गावात दगडी ती एका देवी म्हणजे चर्मचक्षु आपली वरवरचे ते चर्मचक्षु नाही का ते जनकाच्या सभेतच तसं सगळं अष्टावक्र नाही का तशीच किल्ली उडवली होती तसं आपली नजर त्या दगडावरच झाला. कारण आपल्या डोक्यात काय बसेली? दगडच बसेली ना. दगडच बसेली. हलका दगडी, भारी दगडी. अरे देव देव आहे का नाही? म्हणून दगड जो म्हणत असेल त्या मूर्तीला असं म्हणताय तीर्थमय मा सांडी खंडू. तीर्थाची महिमा जो खंडन करतो. खंडन करतो काय गंगेचा महिमा. अरे काय महिमा आहे गंगेचा? सगळं ढोळ पाणी. तीर्थजळ देखी पाषाण प्रतिमा संतती आधमा माणसाई. ती कशी आहे? तीर्थजळ देखी पाषाण. तीर्थाला जो पाणी पाहतो आणि दगडाला जो काय पाहतो? प्रतिमा. पाषाण दगड पाहतो देवाला. आहे का नाही? काय महाराज काही लोक आम्ही गेलो होतो आलं गेलो. एक माणूस आमच्या म्हणणार आपला लाग नाही पाहिजे आंघोळ कर. काय काय गढूळ पाणी आहे म्हणे, घाण पाणी आहे, स्वच्छ पाणी पाहिजे म्हणे. म्हणजे किती श्रद्धा असते का नाही. काही काही महात्म्याची कसले असलं. आम्ही चातुर्मास होतो पाणीच नव्हतं राहिलं. म्हणजे श्रावण महिना होता पण बखडच होती. पाणीच नव्हता पडला तिकडे. आणि एवढाच देव होता. तरी वारकरी मला दिमागून अशी परिस्थिती आली. असं पाणी घ्यायचं नुसतं अंगावर काय करायचं? लावायचं. पण आंघोळ तिथं एवढसा डव राहिलेला. त्याच्यातच अंगाला पाणी उघड करायचे सगळे त्याच्यात डावा. चातुर्मासात बरेच लोक राहतात ना पण तिथंच आंघोळ करणार. एका वारकऱ्याला मी म्हणलं आता एवढा डव संपल्यावर म्हणजे वाळू अंगाला श्रद्धा असते. वाळू लावू पण चंद्रभागेतलीच लावू नाही का? आणि त्याच्यातच आपल्या बाया साड्या टाकल्या होत्या. काही हे टाकली होती. आता दुसरीकडे पाणी नसल्यावर ते सोडायला आलेल्या त्या घेऊन घरच्या हटक्या तुटक्या त्याच्यातच होत्या. आपल्याला तेवढा उपकार आपण करणार. या वर्षी आपल्या पसंत आलं पंढरपुरातलं हे आता प्रेमानं ऐकत नाही. मग वारकरी का असं एवढं नेते हे घेऊनच होते लोक. होतं का? घाण होती का कुठं पंढरपुरात ऐकलेलं? घाणच नव्हती. वाळवंटात बसा. नाही तर आपले लोक तर पाण्यात हागली जाऊ. तरी लोक जास्त होते. तरी लोक पण घाण हो ना. मग घाणच नव्हती ना. तर पाण्यात पाहिलं किती आहे आपण पाण्यात घाण केली लोकांनी. पण टप्पू गेल्यावर मग आपले दगडात जमत नाही. काय का नाही? जो तीर्थ महिमासाठी खंडून तीर्थाची महिमाचं जो खंडन करतो किंवा हरिस्वरूपे सगुण त्यास वेदारीने किंवा मग असे जे आहेत त्यांचा मी काय करेन? क्षणार्धात नाश करेन. म्हणून प्रजा हो निश्चिती सतावे करा भगवत भक्ती तरी तो महारात्री घरटी घरटी काय करोडाचे वचन आहे बघा. आता पहा आपला याच्यावर विश्वास नाही
माझा तरी नाही, पण मला याच्यावर जर ठाम विश्वास ठेवला काय 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 कशाला घाबरायची गरज आहे. गरुडाचं वचन आहे आणि काय वचन काय नेत्याचं थोडंच आहे, संतांचं वचन आहे. देवाचं वचन खोटं होईल महाराज, पण संतांचं होणार नाही. संतांचं वचन आहे म्हणून नाही का गरुडानं सांगितलं ऐका, म्हणून सगळ्यांना सांगतो म्हणले काय, सगळे भजन करा, देवाचे भजन करा, मनोनी प्रजावनी सद्भावे करा भगवत भक्ती. नुसती भगवत भक्ती करू नका, सद्भावे करा भगवत भक्ती. काय होईल असं केलं तर, अरे तुम्हा अहोरात्री घरटी घालून रक्षीन, तुमच्या घराला चक्रच घालीत राहील रात्र दिवसात, तुमचं काय करील, रक्षण करील. गरुड 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 रक्षण करील. अरे एक वेळेला तुळशीदासची चोपडी होती, जंगलात राहायचे महात्मा आणि रामायणाचं लिखाण चालू होतं. काही भाग तयार झाला होता, तो भाग राजाला वाचायला मिळाला. राजा श्रद्धायुक्त प्रसन्न झाला आणि प्रसन्न झाल्यावर राजानं निरोप पाठवला की तुळशीदासाला भेटायला बोलवा. तर राजा येतो, राजाचा निरोप आला. तुळशीदासांनी सांगितलं माझं काम नाही, राजाकडं माझं काम नाही. म्हणजे राजाची इच्छा आहे, मग राजाची इच्छा आहे तर इथे ये म्हणा. आपल्याला रात्री अर्धा तास द्यायचा हो ना, रात्री अर्धा तास द्यायचा असं लांब चालला की अर्धा तास होईल फटाफट हो ना. एवढं अरे ते अष्टावक्र ऋषी बसलेले होते आणि तिकडून जनकाची स्वारी आली आणि पुढे काही शोक चालले होते. बाजूला बाजूला राजा आला, राजा आला, ट्रॅफिक जाम होऊ नये म्हणून आता तशी पद्धत आहे ना, राजा आला, राजा आला. अष्टावक्र रस्त्यात बसले पाय लावायला. त्याने सांगितलं ए वोट म्हणे, राजा आलाय. ते म्हणे मी लंगडा आहे आणि रस्त्यावर पहिला अपंगाचा काय असतो अधिकार, मी उठत नाही घाटावर बसते म्हणले हो ना. म्हणे राजा आला भय मागे नाही होणार नाही, आणि म्हणे माग नाही, पण पाय तर आखड राजा आहे. स्वारी जवळ आली, त्यानं सांगितलं मी पाय आखडणार नाही. म्हणजे का आखडणार नाही ते म्हणले पाय नाही. म्हणले राजाकडे गेले होते, म्हणजे राजा ते बसलाय मग आता जास्त ठेप गेलेली असते. म्हणजे राजाचा आदेश होता साधूला त्रास द्यायचा नाही, त्यासाठी राजा ते पाय आखडीत नाही. आता जनक होते, जनकाने विचारलं पाय न आखडण्याचं कारण विचारून या. गेले, सांगितलं तुम्ही पाय का आखडीत नाही. त्याने सांगितलं तुझ्या राजाला सांग ज्याला हात पसरायचा असतो त्याला पाय आखडावे लागतात, मला हात पसरायचा नाही म्हणून मी पाय आखडणार नाही. किती मोठा उपदेश आहे मला. पाय त्याला आखडावे लागतात ज्याला काय पसरायचा आहे, हात पसरायचा आहे. जनक राजाच्या लक्षात आलं ब्रह्मज्ञानी महात्मा सांगितलं वाजत गाजत राजवाड्यात घेऊन या. तिथून पुढे मग सगळं त्यांचं सूत्र जुळत गेलं. तसं तो राजाला बोलवा तुळशीदास म्हणजे मला काम नाही, त्याची इच्छा आहे त्या नाही यावं, माझी इच्छा नाही, त्याला भेटायची इच्छा नाही, त्याला काही मागायची इच्छा नाही. राजा पुन्हा भारावून गेला. आला राजा, पण राजा आला दोघात बसले काय 10-12 तास काय असेल त्यांचं बोलणं झालं. राजा निघून गेला, पण काही चोर होती त्याच्या बुद्धीत ज्याचं त्याच त्या चोरायला वाटलं राजा आला म्हणजे या साधूला काही देऊन गेलाच, फुकट कसा जाईल. चोराची या धोकामध्ये वसे ध्यानी लांछन त्याच मनात विचारायचे की काहीतरी हिरे जवार माणिक मोठी काहीतरी सोनं नाणं देऊन गेला. तुळशीदासाची कीर्ती होती गेला, पण आपल्याला काय करायचं, राजा देऊन गेले तर हाणायचं, साधू काय करायचं त्याची चोरायचं. म्हणून राजा गेले लांबूनच पाहिलं तर ते चोर गेले असते 10-11 वाजता आहे का नाही. पहिले प्रहर तसं सबकुच जागे, दुसरे प्रहर भोगे, तिसरे प्रहर तस्कर जागे गेले ते त्याच्या प्रहर गेले. तर 2 पुरुष हातात हे घेऊन धनुष्य घेऊन बाण लावून तयार, त्या झोपडीला काय मारायला गिरक्या मारायला त्याचा संशय वाढला. ते म्हणले नक्कीच जास्त काहीतरी दिलंय, या साधून 2 रक्षक ठेवले, काहीतरी दिले म्हणजे रक्षक झोपू देऊ. आणि मला 10 दिवस रात्रात चोर जाऊन बसले, पण ते झोपायचेच नाही, रात्र ते फिरायचे. एक दिवस कंटाळले आणि सकाळी जाऊन तुळशीदासाचे पाय धुवले, काय शेवट ठेवले तर आपण लघु देत नाही. ते म्हणले बाय लघु शिवाय दुसरं काही ते मी शेवट ठेवू कशाला, कसे येत कसे म्हणल्यावर त्यांनी सांगितलं धनुष्य हातात धरलेले 2 जण येतात. तुळशीदासाने डोळे लावले आणि पाहिलं तर रामचंद्र प्रभू लक्ष्मणजी फिरत होते. कशाचं रक्षण करीत होते, झोपडीचं. तुळशीदासानं झोपडीचा त्याग केला. रे झोपडीमुळे 10 दिवस देवाला फिरावं लागलं रातच्या. ही झोपडीच नको आपल्या, म्हणजे
तसं गरुडानं सांगितलं की मी काय घालत राहतो, घरटी घालत राहतो सारखा, कोणतंच विघ्न त्याच्या जीवनात येऊ देत नाही. अहोरात्री घरटी घालून रक्षीण प्रजेचे करून समाधानात होते, नक्षदून मातेचे घ्याव्या दर्शन सर्पसदन पातला. आज मग ठीक आहे, प्रजेचं समाधान केलं की कोणाला त्रास देईल कोणाला नाही देईल सांगितलं, आपलं सगळं तेच आवरून घेतलं आणि आपल्या आईचं दर्शन घेण्याकरता सर्पग्रहात गेले. कारण तिचं दासी होती विनता, नाही का नाही, तिथं ते निघून गेले. देखोनी मातेचे क्लेश परम संतापला खगेश, दासी पुत्र सुपर्णासन सर्प मनती मागे पुढे. ऐका, मग आपल्या आईचं दुःख त्यानं पाहिलं गरुडानं, अरे आईला दास्यत्व करावं लागतंय. आणि मग महाराज खूप राग आला, खूप संताप आला. दासी पुत्र सुपर्णा सर्प म्हणते मागे पुढे, कद्रो म्हणे गरुडा पायी रमण कदीपा प्रति सर्पणे, सुपर्णे पृष्ठी वाहुनी लवलयीन सर्पणे लेताय असतो. कद्रून त्यालाही काम लावलं, म्हणजे सर्प घेऊ लागले त्याला पाहून, मग सुरू लागली. पण कद्रून सांगितलं, हे माझे सर्प उचल आणि रमणक द्वीपावर काय कर, नेऊन सोड यायला. तर तिची आई दासी असल्यामुळे आता ऐकावं लागलं. सर्पाची सत्ता देखून म्हणे माते सुपर्ण, तुझ्या पालटास जाण मागेल ते देईन मी. आणि मग सांगितलं, आई असं दास्य तू किती दिवस करायचं, तुला तुझं दास्यत्वातून सुटका करण्याकरता येईल, जे लागेल ते मी काय करते देऊन टाकतो. गरुड म्हणला, विनता म्हणे कद्रू ते माझ्या पालटा मागे दिव्य वस्तू ते, कद्रू म्हणे मजसहित पुत्र ते अमृत करवे का. मग विनतेने सांगितलं, कद्रूला माझा मुलगा तुला जे पाहिजे ते आणून देईल, पण माझी सुटका कर. तिनं सांगितलं, मला माझ्या मुलाला प्यायला अमृत आणून दे. अमृत आणून दिलं तर तुझी काय करू आम्ही, सुटका करू. तू आधी झाली अमृत तत्काळचे तुझं करीन मुक्त. विनता गरुडाशी सांगताना अपेक्षित सर्पाचे, तू जर आम्हाला अमृत दिलं तर तत्काळ तुझी मुक्तता करेल. विनतेने ही गोष्ट आपल्या मुलाला गरुडाला सांगितली. बाहू पितोनी बोले पुरुषार्थ, देवाशी जिंकून आणि तो अमृत गरुड चालला तुरंत निषाद भक्षित समुद्रीचे. महाराज गरुडा सांगितलं, लगेच देवासोबत युद्ध करतो आणि अमृत काय करतो, घेऊन येतो आणि समुद्रातले मासे भक्षण करत करतच निघाला होता गरुड महाराज. निघाला बक्षिले बहुत निषादगण, त्यात सापडला एक ब्राह्मण. तो तत्काळ टाकीला उघडून श्रेष्ठ वर्ण म्हणून या आणि निषादही खायला काय केली गरुडानं सुरुवात केली. खाता खाता एक ब्राह्मण आहे आला तोंडात, लक्षात आलं. नंतर तो ब्राह्मण उगाळून टाकला. तसा भातात खडा गेल्यावर आपण चावून बाहेर काढतो तसा तो ब्राह्मण बाहेर काढून फेकला. सुदानवे शांत कश्यप म्हणे पुत्र ऐकतोरी, देवलोके सरोवरात उत कुर्म कुंजर त्यात भांडती. सुधानल नव्हे शांत, पण त्याची भूक काही शांत होईना गेली. मग कश्यपानं आपल्या मुलाला सांगितलं, म्हणे आई एक काम कर, काय कर, देवलोकी सरोवर अद्भुत. देवलोकात एक सरोवर काय आहे अत्यंत, आणि तिथे एक कासव आणि एक हत्ती भांडायला लागले. कुर्म कुंजर त्यात भांडती, विभावसो सुप्रतिक कुरेवे बंधू दोघे एक, द्रव्य संबंधी एका शेकन सापून आहे शेजारी. विभावस आणि सुप्रतिक नावाचे दोन भाऊ होते. धनासाठी त्याचं भांडण झालं, दोघाला शाप मिळाला आणि दोघं एक कासव झालंय आणि एक काय झालंय हत्ती झालंय. तर या जन्मात दोघं काय करायला लागलेत, आता भांडायला लागले. तीन योजनेचा दोघांचे शरीर विस्तीर्ण, गरुडे तत्काळ मारून अंतरिक्ष घेऊन जात असे. आणि ते 3 योजनेपर्यंत दोघांचं शरीर आहे. गरुडानं तत्काळ त्यांना मारलं, अंतरिक्षाने घेऊन चालला. जंबो वृक्षाची विशाळ शेत योजने शाखा निर्मळ, वरी वयसाचा खगपाळ तो ती शाखा मोड. आता काय झालं, त्या हत्तीला आणि त्या कासवाला आपल्या धरलं, त्यानं उचललं आणि आकाश मार्गानं निघाला. पण मधात काय कंटाळा आला असेल, दम आला असेल, गरुडाला काय दम यायचा आहे बाबा, पण ते काहीतरी नेला. आणि म्हणून जंबू नावाच्या वृक्षाची एक मोठी फांदी होती. किती मोठी होती, 100 योजने 100 योजन ती काय होती, फांदी होती. गरुड त्याच्यावर बसले आणि बसल्याबरोबर ती फांदी काय झाली, मोडली. तो ती शाखा मोडली. विजयाशी कडकडत गरुड लोक पाहत, तो पाणी समस्त जडले वाल फिरले येऊनी. मला ती फांदी मोडली. कडकड त्या फांदीचा आवाज झाला. गरुडानं त्या फांदीकडे पाहिलं आणि पाहिल्याबरोबर गरुडाच्या लक्षात आलं, त्या प्रत्येक पानावर
वालखुल्य नावाचे ऋषी बसले होते. अनेक ऋषी आणि पानावरती काय झाले होते ऋषी बसले. 60 सहस्र त्याचा मेळा. 60,000 ते काय होते वालखुल्य नावाचे ऋषी. सर्व पर्णी जडून ठेला. अंगुष्ठ प्रमाण पर्यागळन प्रताप त्याचा नवने. अंगठ्यासारखे बारीक बारीक सगळ्या फांदीवर बसलेले पानावर. पण त्याचा महिमा सामान्य नव्हता. दिसायला लहान होते पण त्याचा प्रताप वर्णन करता येत नाही. मरतील आता ब्राह्मण गरुड उडाला शाखा घेऊ. मुखी कुर्म इब धरण अंतरिक्ष हिंडतशी. गरुडाने विचार केला ही फांदी जर खाली पडली तर 60,000 ऋषी काय होतील, मरून जातील. म्हणून गरुडाच्या तोंडात तो हत्ती आणि कासव आणि दोन्ही पायात काय धरली, फांदी, आणि चालला आकाशाने भ्रमण. हत्ती कासव आणि 60,000 ऋषी आणि ती 100 योजन फांदी. आणि एवढं घेऊन ते काय करायला लागला, फिरायला. एवढं घेऊन एवढं वजन उचलतं का? अरे अनंत ब्रह्मांडे एके रोमी आयसे घेंडे घेऊन पाठीवर फिरत होता. या फांद्या काय आहे का नाही. अनंत ब्रह्मांडे उदरी आणि त्यो याच्या उदरावर पाठीवर. आणि त्यो घेऊन म्हणे महाराज तो सगळ्या 3 लोकांना गरुड प्रदक्षिणा करतोय. तर या फांद्याचं काय वाटतंय, बरोबर आहे का? निघाला महाराज सगळ्या फिरायला. जंबरो संकटे पडला सूत देखून कश्यप प्रार्थित म्हणे स्वामी भग्नशाखा तुरितन सांडून जा पूर्वस्थळा. आणि मग महाराज कश्यप म्हटलं आपल्या मुलावर संकट आलं, फांदी सोडता येईल कारण सोडवतं ते मरतील, फांदी ठेवा कुठं. म्हणून आकाशात फिरायला लागला. आणि मग त्याला सांगितलं एवढी मोठी जी फांदी आहे ती त्या जागी ठेवून दे, तू निघून जा. ऐकून कश्यपाचे वचन. मानसगती अवघेजन हिमाचला प्रति जाऊन तप ध्यान आरंभित. आणि मग ती फांदी खाली ठेवली. 60,000 ऋषीनं कश्यपानं त्यांना सांगितलं. त्यांनी कश्यपाचं ऐकलं आणि ते तपश्चर्या करण्याकरता हिमालयात काय झाले, निघून गेले. विहंग गौतम एक सुधारण हृदय पूर्ण भक्षण कनक शाखा घेऊन हिमाद्री श्री ठेवली. ती हिमालयाच्या शिखरावरती फांदी ठेवून दिली गरुडानं. ते गारुड, ते कासव नाही हत्ती आणि ते कासव ते दोन्ही काय केले त्यानं, खाऊन टाकले. वय ना ते बळागा ते कोणी इंद्राचा अपराध. हा दुसरा शक्र प्रसिद्धन वाले किल्ले करीत होते. वैनते बळ आघात. महाराज विनतेचा मुलाचं म्हणजे गरुडाचं बळ काय आहे, आघात आहे. इंद्राचा अपराध. हा दुसरा शक्र प्रसिद्ध वाले किल्ले करीत होते. आणि काय झालं होतं, इंद्राचं राग आला होता वाले किल्ले ऋषीला. आणि मग वाले किल्ले ऋषी तिथं तपश्चर्या करत होते त्या फांदीवर. कशा करता, दुसरा इंद्र निर्माण करता. शौनक म्हणे सुता शक्रे काय अन्याय केला होता. सूत म्हणे कश्यपे याग करिता पुत्रोत्पत्ती कारका. सांगितलं बघ आता इंद्र काय गुन्हा केला होता, नाही का नाही, इंद्रानं काय गुन्हा केला होता बुवा. हे इंद्राचा राग येण्याकरता मग सूत महाराज सांगत होते. म्हणले कश्यपानं यज्ञाला काय केला, आरंभ केला. कशा करता, मुलगा व्हावा म्हणून. 60 सहस्र वाले किल्ले दान समेत आणून चालिले वना. मूर्ती अंगुष्ठ प्रमाण परम वेगे चालत. आता अंगठ्यासारखे लहान लहान ऋषी 60,000 यज्ञ करायचा म्हणून त्या हे आणायला चालले. त्या समेत लागतात झाडाच्या, अनेक झाडाच्या लागतात, त्या आणायला निघाली. आता बामणाकडेच बुद्धी आहे, तू समेत आण लिंबाच्या झाडाच्या. कोणा पाहिजे कोणा झाडाच्या आवाज, आपल्याला काय गरज आहे, तुझचे सगळे आमट्याप्रमाणे ते निघाले. करा आमट्याप्रमाणे केवढी वीज असतील बिचारी चालली ती. शिकाय पवित्र होत रे, चिमणीच झळकती पवित्रे बरी सामर्थ्य जयांची विचित्रे नगन देशवर कसं म्हणत पितांबर झळकू लागले. पण चिमणी सारखी, चिमणी बारीक बारीक आमट्यासारखी बिचारी ती असे झळकू. पण सामर्थ्य लहान नव्हता. वेदशास्त्र चर्चा करीत एक दर बकाळी शिदरीत शने जाती कष्टतन तो गोष्पदी उदकती केली. आता पण मला ते चालली होती पण गप नव्हती चालली, वेदशास्त्र चर्चा करी वाटण काय करू लागली. आणि मग जेव्हा वेदाची शास्त्राची चर्चा करत करत संहिता घेऊ लागली. म्हणजे साधूचं हेच असतं ना
की वेळ वाया जाऊ द्यायचा नाही, अर्धा क्षण सुद्धा वाया जाऊ द्यायचा नाही. काळ जाऊनी दुवाया काळ विठोबाच्या काळ एक क्षणही वायाला जाऊ द्यायचा नाही, सतत चिंतन करत राहायचं. वेदशास्त्राची चर्चा केली आणि एक एक दर्भाची काळी होऊ लागली, ऐका नाही. पण मला क्षणाक्षणाला कष्ट होऊ लागले त्यांना, कारण लहान पहिली ऐका नाही. आणि तो तर असे ते त्या गर्भकाड्या गोळा करत 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 पुढं काय झालं, गायीच्या पायाने खून झालेली होती. म्हणजे ते पावलाची हे पडलेलं होतं, खाली चिखलात पूर पडलेलं होतं. पाय निसरून अकस्मात हात पडलेले विप्र समजतात, उचकुड्या देतात त्याचं कासावी झाली. आता ती लहान होते ना, त्या गायीच्या खुराच्या पाण्यात पडले ते त्याच्यातच बुडायला लागले. जीवाची एक आकुळती एकाशी एक दोंबती, टाळी वाजून अमरपतीनं हसी विमानी गडगडा. तो इंद्राचा गुन्हा आपल्याला शाप यायची. इंद्र हसू लागला, अरे 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 एवढा रे ऋषी आणि एवढ्या पाण्यात काय व्हायले, गदगदा हसू लागला. विमानात बसून पाव पुष्पद जळी विप्र हे गुणती सकळी परी धावणी नाही जवळील कौतुक मात्र. पण का राहिली विचार येईल, नुसता काय करू लागला, हसू लागला, कौतुक पाहू लागला. मग वाले किल्ले जोडलेले हसते सविले आज हरे रमापती विश्वव्यापक सगुण मूर्ती काळी मैत्री. मग ते काय भगवान विष्णू प्रार्थना केली, देवा लवकर सगुण रूप धरणामध्ये तू काय कर, काढ बाहेर. मग धावून श्रीकर गणेश काढले ब्रह्मपुत्र परी इंद्र हसला त्याने विप्रण परम संताप पावले. ते काढले देवानं, पण ते काढले तरी त्याच्या डोक्यात इंद्र आपल्याला काय झाला, हसला. इंद्र हसल्याचा राग तेथेची आरंभी तप केलं. दुसरा करू इच्छिती प्रतिशक्र कंपाय माणसाची वरण शरण गेला कशा तिथं जागेवर तपाला आरंभ केला. ते पुढचा येत नाही मग करू म्हणजे आता आधी दुसरा येत सरकार पाडायचं. हो पहिला आता इंद्रच काय करायचं आपल्याला बदलायचा. मग इंद्र कश्यपाला शरण गेला. मग कश्यप येऊन दविले सर्व ते ब्राह्मण म्हणे मजवरी दृष्टी ठेवून कोप सोडाय. कश्यपाला सांगितलं जाऊ देवा कश्यप ऋषी होती, माझ्याकडे पाहून त्याचं माझ्याकडे पाहून त्याचा त्या राग सोडून तुम्ही निर्मिला दुसरा इंद्र तरी तो आता करा खगेंद्र वीर्य शौर्य बलसागरण शक्राहून विशेष. आणि तुम्ही जर दुसरा इंद्र निर्माण करण्यासाठी जी तपश्चर्या केली होती करत आहात त्याचा खगेंद्र करा आणि मला तेवढाच बलवान तू असेल, शक्र सामर्थ्य करू नक्षील, त्याचा प्रताप वाढेल गण. मग विनता करवी देवी रत्न पक्षीश्वर जन्मला. आणि मग त्यांनी जी तपश्चर्या आरंभ केली होती त्या तपश्चर्या फुकट तर जाऊ द्यायची नाही. ज्या कर्म करता आरंभ केली ते कर्म करणार. मग त्या तपश्चर्येपासून इंद्र न तयार होता त्या आशीर्वादानं गरुड झाले. 60,000 ऋषींच्या आशीर्वादानं ते काय झाले, वाले किल्ले ऋषीच्या आशीर्वादानं करून द्वादश मित्र करून एकत्र घडीला तो सर्पा मित्र जो विष्णू भक्ता परम मित्र नायका चरित्र तयाचे असो पक्षवाते करून हडबडीले स्वर्ग भुवन चक्रास मनी आगिरानंदन सावध अमृत रक्षा. आणि मग आता इंद्र घाबरला की आता गरुड आपल्याकडे कशाला यायला लागलाय, अमृत न्यायला यायला लागला. बृहस्पतीने सांगितलं इंद्र तयारी धर, अमृताचं काय कर आता रक्षण कर. गरुड देखून या दृष्टी धावती सरोवराच्या थाटी करते झाले शस्त्रवृष्टी परीन गणेश शस्त्राचा वर्ष करू लागले पण गरुडाला त्याचा काही फरक पडत. अकांत भावे निर्जरदळी शस्त्रे सकळांची गिळी देव शना विदारिले दिग्पाळ सकळ पळविले. शस्त्र गिळून घेतले गरुडाने, सगळे देव हैराण करून सगळे देव पळायला लागले. लागताना काचा मार शस्त्रे चूर्ण झाली समग्र पाठी येऊन सतुरण पळती निर्जर नक्षणच शस्त्र मोडू लागला गरुड. सगळे पळायला लागले. वेधळकी अंतराळी तळपे तळी दळी अमृत कुंडाजवळ लक्षात आला अमृताच्या कुंडाजवळ सगळे पळायला लागले देव देवता. तो तेथे ज्वाळावर्ण विजविरी चमचौदके करून वायुचे करणार खंडन कर्तरी यंत्र उपडेले रजक कलशे सुधारस भरोनिया चालेला खगेल अद्भुत देखुनी श्रेनिवासन धावोनी चक्र मोकरिले. आता मात्र त्यांना अमृताच्या कलशामध्ये चांदीच्या कलशामध्ये ते अमृत भरलं. गरुड घेऊन निघाला. मग मात्र सगळ्या देवांच्या प्रार्थनेहून भगवान विष्णूनं तिथं धाव घेतली. भगवान विष्णू आले आणि भगवान विष्णूनं मात्र नाईलाजानं आपलं सुदर्शन काय केलं, सोडलं. येता देखोनी सुदर्शन गरुडे गिळले न लगता क्षण हृदयस्थ जो का भगवान त्याच्या हाती दिली.
गरुडा तिकडूनच घेतलं. आता काय करतो, यांचं शेवटचं शस्त्र कोणतं आहे? सुदर्शन. काय केलं, त्याला तोडच नाही, यानं गिळूनच घेतलं. आणि काय केलं, हृदयात जो भगवान विष्णू बसलेला आहे त्याच्या हातात देऊन टाकला. भक्ताचा अशीच लीला आहे, देऊन टाकला. त्याची दिली त्याची फळ पावे आपण अशी गिळून टाकला. हरे बोले स्वाशोधन सुपर्णा तू हे माझे वर. नाही, सुपर्णास म्हणे नारायण माग तो तुम्ही झालो प्रसन्न. मग बोले विनता नंदन तूची मागे मत कृपा. भगवान विष्णू आता महाराज काय असते, मोठी माणसं लय हुशार आहे, लयच हुशार आहे. नाही नाही, मोठे माणसं हुशार राहत नाही, जे हुशार राहते तेच मोठे होते. हुशार मोठे राहत नाही, माणसं मोठे. मोठा माणूस हुशार आहे, मोठा हुशार नाही. हुशारच काय होतो, मोठा होतो. नाही का, हुशारच मोठा होतो. गेल्या काळात फक्त वदनी कवळलं पहिली पंगत धरायची, मोठा कस काय होईल तू. तिथं काय लागतं, बुद्धिमान कोणत्याही क्षेत्रात. या क्षेत्रात परमार्थ क्षेत्रात कोणी अशा एक क्षेत्रात नाही, प्रत्येक क्षेत्रात एक बुद्धिमानच काय होतात, मोठे होतात. मग बाकीचे काय होतात, कार्य करता येऊन येऊन येणार होणार नाही. बरोबर आहे का नाही, बुद्धिमानच व्हावं लागेल, बुद्धिमानच असावं लागेल. हा महाराज भगवान विष्णू आता पराजय झाला, पण पराजय स्वीकारला नाही. दुसऱ्या बाजूला वा 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 काय तुझं युद्ध कौशल्य गरुडा, मी प्रसन्न झालो. माग काय मागायचं, गरुड मला गप्पा हाण नको. तू तुझा पराजय झालाय, विजय माझा झालाय, तुलाच काय मागायचं तर माग, तुलाच माग म्हणे. मला काय, मला फसवायला का, तूच माग. मला चतुरा तू शिरो म्हणे, मागू का म्हणले, म्हणले माग. आणि मग भगवंतानं मागितलं. हरी बोले सुहास्य वदन सुपर्णा तू होई माझे वा. असून सांगितलं, तू मागच म्हणतोय ना, तू मग तू आपलं काय होईल, वाहन होईल. गरुड म्हणला असेल, कुणी कुणच म्हणलो वाह. गरुडे धावून चरणन श्रीरंगाचे वंदिले. गरुडानं भगवंताच्या चरणावर काय केलं, वंदन केलं. असं इथपर्यंत कथा येते. आता पुढची कथा आपण इथून पुढची उद्याला बघूया. कुंडली करू द्या.